तर गाईज गुड मॉर्निंग. आणि आज आहे 19 मे. आज आपल्याला आहे वरातीचा कॉल त्याच जागेवरती जिथे काल आपण हळद वाजवली होती. आणि हा अख्खा दिवस झोपून काढतो. वाजले बघा किती, 2 वाजलेत. अख्खा दिवस झोपून काढतो बाई तो. काल पण अख्खा दिवस झोपलेला, आज पण अख्खा दिवस झोपला आहे. आणि सकाळी 6 वाजता झोपलो होतो मी, आत्ता उठलो आहे. आणि आता आपण होऊया फ्रेश आणि डायरेक्ट जाऊया स्पॉटवरती. आपल्याला 3 वाजता स्पॉटवरती बोलवलेलं आहे त्यांनी. आणि आपलं लग्न आहे किनवलीला, मुरबाडच्या पण पुढे, संगमच्या पण पुढे. तर आपल्याला ट्रॅव्हलिंगमध्येच टाईम जाणार आहे आपला. आणि आपल्याला संध्याकाळी वाजवायचं पण आहे, वरात पण वाजवायची आहे. तर बघू आपण. आता आपण पहिले उठून फ्रेश होऊया, तर तुम्हाला भेट. चल हे उठ होय. एवढा बेकार झोपतो ना, एवढा बेकार झोपतो. 3 वाजले बघा, आता 1 तास झाला. तेव्हा 3 वाजले, अजून झोपला आहे बाई. अख्खा दिवस झोपून काढणार बाई आज. गाईज आता आपण धुतोय गाडी. हे बघा, गाडीला वॉश करायला घेतलं आता. पूर्ण चिखल लागलेला काल. आणि पहिले आपण गाडी वॉश करू, नंतर आपण स्वतःला वॉश करू आणि आपण डायरेक्ट जाऊया आता स्पॉटवर. तेच चलो, वाजले 3 इथेच. आणि आपल्याला आहे बोलवलं आहे थोडंसं लेट, कारण तिथे लग्न लेट लागणार आहे. तर आपण इथून पहिले गाडी धुऊया आणि मग जाऊया. चलो गाईज आता आपली झाली आहे गाडी वॉश करून. गाडी वॉश करायला आधी माझी पण पूर्ण आंघोळ झाली, घामाने भिजलो आहे पूर्ण. ही बघा आपली गाडी, तर जस्ट तिला वॉश केली. आणि आता चला मी पण आंघोळ करतो आणि जाऊतो स्पॉटवरती आता. चलो. ही बघा हिला पण उद्योग नाही, घाबरली. गाईज हे बघा, निघालोय मी गावातून. आणि बघा पाऊस किती उठलाय, म्हणजे पूर्ण अंधार केलाय पावसाने. हे बघा पूर्ण अंधार केलाय. आता मला रिस्क एका मुरबाडला पाऊस भेटेल मला, आणि मी असाच याच कपड्यांवर जाणार आहे आता. आणि बाकीचे पोरं बद्दलवरनं आणणार आहेत कपडे. आणि हा वातावरण, अजून हायवेला लागलो नाही मी. हायवेला लागलो होती पाऊस भेटणार आहे मला. तिकडच्या पोरांनी फोन केलेला की पाऊस आहे करून. तर बघू आता काय होतंय. चलो देखते, जाऊया होते आपण स्पॉटवर. हे बघा कसा वातावरण आहे. आणि आपण आता मुरबाडला पण नाही पोहोचलोय. मुरबाडमधून गावाच्या इथे आपण. चलो पहिले आपण मुरबाडला जाऊया, बघू काय होतं. चलो माझे असे फुल लागलेत पावसाने. एवढं जोरात पाऊस आला इथे. हे बघा पूर्ण पाऊस, आणि अशी वाट लावली. जागा पण नाही आता. तर बघू आपण कसा कधी पोहोचतोय स्पॉटवर. चलो देखतो. खूप छान सीन झाला आहे. पावसामध्ये पूर्ण भिजलो आहे मी. आणि 6:30 वाजलेत. मी आता बघ कुठे ते थांबलो आहे, गॅरेजच्या इथे थांबलो आहे मी आता. पोरे येत आहेत, तिथून आपल्याला जायचं आहे पुढे स्पॉटवर. बघू आपण आता काय होतं. तर गाईज खूप वेळ थांबलो इथे. 7 वाजत आलेत 7. आणि हा बघा क्लायमेट, वेदर बघा, वेदर कसं आहे याचा. मगाशी एवढं जोरात पाऊस पडला आणि आता सनसेट होते. आणि मी थांबलो रोशनची वाट, रोशन आणि हे लोकांची वाट बघत. तर चलो देखते अभी कब तक आते हे लोक. लय बेकार बनवती लागली आहे. परत पाऊस आला, परत मी आतमध्ये आलो. हा बघा सनसेट होत होता आणि इथे पाऊस आलाय. थांबलोय, बघू आता किती वेळ थांबतोय. चलो. पोचलोच नाही. खाली काय दाखवते, वरती दाखव ना. पूर्ण फुल भिजलाय. मी तर कपडे एवढे चेंज करणार आहे आता भाई. ये भूकंप गया. नको कॉल. चला घरी. नाही मरणार मी, जीवन
बायका पोरं बायका अरे काय काहीच आता आपला झालाय वाजून इथून आणि मग अशी थोडासा शॉर्ट झालेला शॉर्ट नव्हतं झालं जाऊ दे त्यानंतर सांगतो तुम्हाला मी आणि आता आपण इथून जाऊया डायरेक्ट जिथे लग्न होतं तिकडे आणि 2-3 तास जेवणार आम्हाला ब्रेक आहे आणि नंतर आपल्या रात्री वाजायची वरात तर चलो आपण वरातीचा ब्लॉग टाकू आता. तर काहीच आत्ता वाजलेत 12 सगळ्यांचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि लग्न होता 6चा लागलाय 8:30ला पावसामुळे आपण लेट आलो होतो म्हणून व्हिडिओ काढली नाही आणि आता सगळ्यांचं जेवण झालं आहे आता आपल्याला नवरा काढायचं आहे इथून आणि डायरेक्ट जायचं आहे पोटगावमध्ये तिथे आपल्याला जाऊन वरात वाजवायची आहे आणि आता बघू आपण जाऊया तिकडे आणि बघू नंतर काय होतं चलो 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 गाईज आता आपण निघालोय संगमवरून आणि बघताय तुम्ही कसे बसलेत बघा फुल वरती बसलोय आम्ही शर्यतीनं जाताना कसे जातो तसे चाललो आता आम्ही इथून हे बघा चलो आता आपण जाऊया डायरेक्ट पोटगावला आणि फुल मजा येणार आता पोटगावला जायला कारण असं फुल हवा बसते की हवा लागते पूर्ण गरम झालेलो आता परत सुकणार आम्ही डायरेक्ट आणि नशिबाने साथ दिली आता पाऊस बंद झालाय पण तरी काय एकदा भिजवलेला आम्हाला पावसाने आता पुराणी मजा घेत चालले आता संगमची नदी लागते मेन नदी लागते जर तुम्हाला माहिती नसेल तर ते संगमचं असं नाव पडलंय 2 नदीचे काहीतरी मिक्स होतं मिलन हा 2 नदीचा हा पूल आहे हा पूल आहे आता अंधार आहे म्हणून दिसणार नाही या साईडला तिथे लाईट आहे ना ती तिथे तो मंदिर आहे संगमचा तो आला आणि तिथे 2 नदीचं मिक्स होतं जसं गंगा यमुनाचं कसं होतं तसंच सेम इथे आणि ते सगळं जाऊ दे आता आपण चाललोय डायरेक्ट कोडगावला फुल मजा घेत हवा बिवा खात एकदम मस्त वरात वाजवायला आणि तिथे आपल्याला रील पण बनवायची आहे गाजवायला म्हणजे गाजणारच कारण पब्लिक म्हणजे कशी मागे नाचत होती फक्त बेस आणि ड्रम वरती पब्लिक एवढी बेकार नाचत होती ना तिकडे इकडची पब्लिक फुल एडी आहे आणि काय मस्त नाचते पब्लिक इकडची हा भाई पण मस्त नाचतं पब्लिक लय मस्त असते तिकडची मस्त मस्त एकदम चलो 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 कट 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 दिस पाट कट अँड आता आपण निघालो संगमवरून डायरेक्ट फुल हायवे पूर्ण हायवे एकदम सुसाट जाणार आपण स्पीड मध्ये हायवे वरती कोणच नाही आणि एकदम मस्तपैकी बसलोय आम्ही कोई शर्यतीने जायची फील येते चलो जाते आपण स्पॉट पे चलो गाइस चलो चलो चलो
गाईज आता आपला झालंय पॅकअप. आणि किती वाजले आता? दोन तर वाजले इथे. आणि झालंय पॅकअप. आणि बघा पूर्ण आजचा टी शर्ट आज परत आंघोळ आहे पूर्ण. नाही निघाली जास्त. आपला ड्रमर 2:12 वाजता पॅकअप झालेला आहे. आणि पब्लिक अशी बेकार नाचते तेव्हा पब्लिक बघते तिकडून. आणि चल बघू आपण पहिले सामान भरूया गाडी. नवरे की गाड़ी अपना बोंगा बिंगा उधर ही है. सब बच्चे लोग थक गए. मारेंगे ना फिर. वो बच्चे लोग बोल रहे अगले ऑर्डर में आने वाले नहीं. रोहित का पैर नहीं आएगा भाई. आनेंगे. नाही आएगा भाई. जब आएंगे. सगळे येणार भाई, सगळे येणार. येणार ना परत. फायनली आज पॅकअप झालेलं आहे. आम्ही भरपूर दमलेलो आहे. आता रोहित थोरवे आम्हाला कुठेतरी खायला नेलं तर त्याचे आम्ही ना हात पाया बिया जोडू आम्ही. नारायणला नाही तर रावच्या घेऊन चल आता मैं अभी पोरांना. सावऱ्यावर राहतो. तुम्हाला बदलापूरला यावं लागेल. येऊ ना. राईस मासे चला चलो. बाबा खरंच चाललंय पैसे घेणार गाडी पुढे गेली. नाही फ्री दे. तर गाईज आता पॅकअप झालेलं आहे. आणि आपण चाललो आता डायरेक्ट घरी. हे लोक सगळे जाणार बदलापूरला. आणि मी चाललो मामाच्या घरी. आणि मी येणार बदलापूरला उद्या. तर आजसाठी एवढंच होतं. जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि धन्यवाद. गुड बाय. 22 तारखेला भेटू. आणि आता आपण भेटू डायरेक्ट 22 तारखेच्या ब्लॉगमध्ये. 22 तारखेला आपण जाणार माथेरानला. चलो गाईज परत बघा काल सारखा विषय. एक गाडी एक रिक्षा, 2 बाईक पुढे. आणि काल होत्या 6 बाईक आणि 1 टेम्पो. चलो आता आपण जाऊया घरी. तर गाईज मला आता मी आलोय घरी न घाबरता. कारण मला भेटलेला माझा मामा गाडीमध्येच आहे, पुढे चाललाय प्रेरणामध्ये. आपण पहिले जाऊया घरी आणि बघूया काय होतंय. चलो देखते आम्ही. मामा मला तर शिरा घालणारे बघे कारण 3 वाजलेत. 3 वाजता मी घराच्या बाहेर आहे. तर चलो बघू. चलो बघा मामा आत्ता जस्ट आले. जस्ट